सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांना बगल देण्यासाठी बोटिंग स्पर्धेचे आयोजन। हेमंत चौगले। बोटिंग स्पर्धेसंदर्भात हेमंत चौगलेंचा मोठा खुलासा। शासकीय तलावात खासगी स्पर्धा घेण्याची तरतूद नाही। जत येथे आरटीआय कार्यकर्ते हेमंत चौगले यांनी पत्रकार परिषद घेऊन बिरनाळ तलावामध्ये 4 जुलै ते 6 जुलै रोजी होणाऱ्या बोटिंग स्पर्धेसाठी आज अखेर कोणत्याही विभागाची परमिशन घेतली नसल्याचा खुलासा हेमंत चौगले यांनी केला आहे। चला तर मग पाहूया आरटीआय कार्यकर्ते हेमंत चौगले काय म्हणाले ते। सर्वांना जय भीम। जत तालुक्यात ज्या स्पर्धा होणार आहेत 4 ते 7 मध्ये सदर स्पर्धेची आम्ही माहिती अधिकार संघटनेमार्फत माहिती घेतली की नक्की स्पर्धेचा आयोजक कोण आहे। तर माहिती अधिकाराखाली आम्हाला जी माहिती मिळाली, या स्पर्धेचे आयोजक सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कनोइंग अँड कायाकिंग ही खाजगी संघटना आहे। ही खाजगी रजिस्टर्ड संघटना आहे। ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केली। जी जाहिरात भारतीय जनता पार्टीने चालवली आहे की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही। त्या संदर्भातली माहिती आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली की क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध आहे का। तर क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध नाही। मग क्रीडा विभागाची काही संबंध नाही तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला दत्ता भरणे या कार्यक्रमाला अनऑफिशियली यायलेत कसं? कारण हा एक अर्ज केलाय त्यांनी फक्त त्या असोसिएशनने सांगली पाटबंधारे विभागाकडे। सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी रितसर परमिशन मिळालेली नाही। ही आतापर्यंतची सर्वात जी खरी माहिती आहे ती आपण तिथे उघड करतोय की एक अर्ज केलाय। सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची एनओसी लागते, जत नगर परिषदेची एनओसी लागते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची एनओसी लागते। असे बरेचसे विभाग आहेत। तलाव ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही। इथं 50,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत। जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचार केला, त्यांनी उडवडीची उत्तरं दिली। आता अर्थात ते उडवडीची उत्तरं का देऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे, ते कोणाच्या मार्फत आले आहेत काय हे सर्व सुद्धा आहे, सर्व ज्ञात आहे। तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही। कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिटी पाटबंधारे विभागाचं इरिगेशन असेल पण ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम जत म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे। मग जत म्युनिसिपल कॉर्पोरेशन जबाबदारी झटकू कसू शकते? जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर ह्याला एमपीसीबी कारणीभूत असेल, जत म्युनिसिपल कॉर्पोरेशन कारणीभूत असेल, तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कारणीभूत असेल। ज्योती देवकर ज्या सांगलीच्या पाटबंधाऱ्याचे जे मेन इन्चार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनीही कार्यक्रमाला परमिशन दिली नाही। आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही। मग हे जे सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कनोइंग अँड कायाकिंग जी संस्था किंवा संघटना आहे हे कोणत्या आधारावर असं जाहीर करत आहेत की ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे? जत तालुक्यात किती क्रीडा म्हणजे जल क्रीडा करणारे लोक आहेत, किती बोटिंग करणारे किती लोक आहेत, हा संशोधनाचा विषय आहे। मग ही स्पर्धा कशासाठी? तर जत तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाशी ज्वलंत प्रश्नासून लक्ष हटलं पाहिजे आणि हा थोडक्यात हा करमणुकीचा खेळ आहे। हे काही राज्यस्तरीय स्पर्धा नाही। क्रीडा विभागाच्या ह्या स्पर्धेशी काही दुरान्वयी संबंध नाही। जर ही स्पर्धा झाली आणि क्रीडा विभागाचे क्रीडा अधिकारी आले आणि जर त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने स्पर्धा होऊ दिली तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, तसेच सांगली पाटबंधारे शाखा यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असं आम्ही माहिती संघटनेमार्फत आवाहन करतो। आणि जर समजा झाल्याच तरी ह्याच्या विरोधात कंझ्युमर कोर्टात ग्राहक न्यायालयात आम्ही जाण्याची तयारी ठेवली आहे।